800 हे सांगायचे. तिथून घेऊ आणि मग तिथून एक व्हिडिओ असा घेऊ निसर्गाचा. पेंटिंग केला, आत्ता पेंटिंग केला ना गदेनं. काय माहीत प्राण्यांची लोक राहिली असते ना आमची मजा आली. अमन बसणार तिथं. त्याला फोटो नाही आवडत ना म्हणून चालला तो. ते शूटिंग करायचे ना, फोटो नाही घ्यायचे. शांता लग्न कुठं आहे? त्याच्या पहिले देऊळगावचा लावा लागेल. मी आता ग्रीन पार्कला आहे. कोणत्या गावी जायचं आहे? शिरेगाव तुम्हाला पुण्याला येईल ना. येतो मी पैसेंजर उतर रहे रोहित ही पण छान होते ना. थांबा थांबा काकू थोडा 2 मिनिट थोडा वेळ थांबा. आता ते त्यांचं झालं आहे. थोड्या वेळाने या मग तुम्हाला पण फिरवून आणतो. बोललो का चला हात किती दाखवा. भाऊ फिरले भाऊ आ गया पूरा. बाप रे गाडीची लाइटिंग वाइटिंग चालू करू ना. म्युझिक नाही चालू केलं का? बहुत पिंडे काम लागते. पेंटर घालून टाका ना. म्युझिक छान दिसत आहे सर. गाडीचा फक्त म्युझिक किती लांब कव्हर केलेली. किती लांब कव्हर आहे. Good.
सालों बाद में आया हूँ। चलो कुछ मत छोड़ो नो मूवमेंट चार है दो छोटे बच्चे रिकॉर्डिंग बीच पे रोक सकते हैं या सर खूप छान वाव शेकोटी सुद्धा खंजर ठेवून मिळाला शॉट मिळाला एवढी जागा सोडलं काय फरक पडते का अधिकारी बरोबर सीधे बसतात 52,000 रुपये भरून आणला होती सोडवून पिंपळगावून आणला होती लाखनी जवळच्या हा तशाच ठिकाणी नेऊन भेटावं लागते तुमच्या काही मला आता जाणून आताच कबरी खाण्यात राहाल तर रोज रोज आणत राहाल का उद्या लावा एवढे 5-6 माणसानं सर्व नाही का टाका काजे हे जसे ते रामपुरीवाले ना हो तर आमच्या वावरात नाही आम्ही तुम्हाला चाललं तरी ज्यांना नेलं त्याला म्हणलं नैसर्गिक समृद्धीनी जे नटलेलं स्थान आहे यामध्ये खूप विविधता आहे जसं ह्या ठिकाणी टायगर सफारी
आहे, जवळपास विदिन 2 किलोमीटरवर इथं सफारी गेट आहे आणि जवळपास 11 ते 12 टायगर सध्या आमच्या ह्या परिसरात आहेत, जे प्रत्येक सफारी करणाऱ्याला मॅक्झिमम पर्यटकांना टायगर सायटिंग होत असतो. ह्या जंगलमध्ये फक्त टायगर हा एक विषय नाही आहे, सोबत इथं भालू आहे, बायसन आहेत, चितळ आहेत, हरण आहेत, बिबट मोठ्या प्रमाणात आहेत. अशा प्रकारे विविध प्रकारचे प्राणी आहेत. फक्त इथं पर्यटक आला तर त्याला प्राणीच पाहायला नाही मिळत, प्राण्यासोबत इथं विविध प्रकारचे पर्यटन पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. हा एरिया जो नयगाव बांध नॅशनल पार्क जो एरिया आहे, इथं जो नयगाव बांध डॅम आहे, ह्या डॅममध्ये विविध प्रकारचे विदेशी पक्षी स्थानांतरित होतात आणि पूर्ण जे जवळपास फरवरी ते मार्च महिन्यापर्यंत इथं ते स्टे करतात. आणि काही पक्षी असे बर्ड्स असे आहेत की ते पक्षी कंप्लीट वर्षभर इथंच ह्याच एरियामध्ये राहतात, ह्याच परिसरामध्ये राहतात. तर त्यामुळे हा विविधतेने नटलेला परिसर आहे. महत्त्वाचं म्हणजे नॅशनल पार्कबद्दल बोलायला गेलं तर इथं खूप सुंदरशी अशी हिलटॉप गार्डन आहे, जे आम्ही आमच्या संकल्पनेतून आणि खूप चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेली गार्डन आहे. ही गार्डन पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट करतोय. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीने खूप सुंदर अशा सुविधा करण्यात आलेल्या आहेत. खूप हॉलिडे होम्स बनवण्यात आलेले आहेत. संजय कुटी जे टोटली वुडन्सचे स्ट्रक्चर आहेत, त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे पर्यटकांना राहण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे डॉमेटरीज आहेत, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 50-50 लोक एकत्र थांबू शकतात. हा जो आहे हा आहे पर्यटकांसाठी म्हणजे जेवणासाठी खूप सुंदरशी ही कॅन्टीन आहे. याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं अन्न आणि हायजेनिक अन्न प्रोव्हाइड केला जातो आणि एक स्टँडर्ड ह्या कॅन्टीनवर नियंत्रण असतं फॉरेस्ट डिपार्टमेंटचा. आणि एक चांगल्या प्रकारे फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा, जेवणाची सुविधा, त्याचप्रमाणे सफारीची सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देतोय. इथंच नाही तर ह्या हॉटेलच्या समोरच एक बोटिंग पॉईंट आहे, जिथं पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था आहे खूप. आणि इथं मुलांसाठी, लहान मुलांसाठी ह्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून एक छानशी ट्रेन इथं सफारीसाठी ठेवण्यात आलेली आहे, जे म्हणजे तलावाच्या किनाऱ्याला ते सफारी करायला जातात आणि ते वापस रिटर्न येतात. त्यामुळे त्या मुलांना खूप आनंद मिळतोय. त्याचप्रमाणे इथं एक मिरर हाऊस आहे, ज्याच्यामुळे एक मिररच्या इमेजमध्ये एक मिरर हाऊसचे लेजर शो दाखवण्यात येतोय. आणि लहान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे साहित्य इथं लागलेले आहेत. वेगवेगळ्या पॉईंटवर वेगवेगळं साहित्य लागलेले आहे. बहुत अच्छा लगा यहाँ हम आए तो यहाँ बहुत अच्छी जगह घूमने की, फॉरेस्ट घूमने की जगह अच्छी है. फॉरेस्ट डिपार्टमेंट ने होटल वगैरह का इंतज़ाम किया हुआ है और यहाँ पे बोटिंग वगैरह की भी सुविधा बहुत अच्छी है. हम लोग को बहुत अच्छा लगा. और यहाँ ट्रेन भी अभी स्टार्ट हुई है, ट्रेन की भी सुविधा बहुत बढ़िया है. तो हम चाहेंगे कि हमेशा आएँ. बच्चों के चेहरे पे खुशी आई तो हमारे भी चेहरे पे खुशी आई. नवेगाव बांधमध्ये आम्ही तलाव बघितला, छान पार्क आहे आणि स्टे उद्यान खूप छान आहे मुलांसाठी खेळायला आणि खूप छान स्पॉट्स आहेत ते. आता तर नवीन मुलांसाठी खेळायला एक ट्रेन उद्यान नवीन आणलं इथे. मुलांना खूप मजा आली ट्रेनवर बसून आणि ते खूप खुश झाले. बोटिंग केलं आम्ही, खूप छान होतं इथे. आणखी समोर संडे बनवायला येऊ आम्ही.